हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा जो व्लॉग आहे त्यामध्ये मी तुम्हाला एक टेरेस गार्डनचं व्ह्यू आहे तर ते दाखवणार आहे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं. तर मी इथे थोडं प्लॅन्ट्स मला घ्यायचे होते इनडोअरसाठी. तर थोडंसं किचनमध्ये जी विंडो आहे किचनची तिथे एक छोटं प्लॅन्ट्स द्यायचं होतं मला लावण्यासाठी. त्यानंतर असे बऱ्याच आपल्या किचनमधल्या किंवा घरामध्ये आणखीन असे बऱ्याचशा गोष्टी असतात किंवा बरेचसे असे कॉर्नर्स असतात की तिथं थोडं डेकोरेटिव्ह करायचं असतं. तर वेगळं काही डेकोरेटिव्ह करण्यापेक्षा प्लांट्सने तर ते खूप छान दिसतं, त्याला थोडा लुक छान येतो. तर त्यासाठी मला हे थोडेसे प्लांट्स घ्यायचे होते. तर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं हे जे टेरेसचं गार्डन आहे ते. तर ते क्लासचे जे सर आहेत आमचे, तर त्यांनी ते बनवलेलं आहे. तर त्यांना पण फार आवड आहे प्लांट्स लावण्याची. तर त्यांनी बरेचसे असे प्लांट्स आहेत तर ते लावलेले आहेत. आणि इतकी तर मला आयडिया नाही आहे त्याच्यामध्ये. आवड आहे मला पण आयडिया नाही आहे. तर त्यामुळे मी थोडी आता स्टार्ट केली आहे त्याच्याबद्दल आयडिया घ्यायची. कारण का मला प्लांट्स लावायला फार आवडतात. बट कधी कधी वेळ नसतो वगैरे किंवा काही असं होतं. पण ठीक आहे, आपल्याला जर आपल्या आवडीसाठी वेळ काढायचा असेल तर तो थोडा तरी काढावाच लागतो. असं तर वेळ नाही भेटत. तर मला आज ते खूपच इच्छा होती की मला ते प्लांट्स घ्यायचे आहेत. आणि मला ते आता पॉट पण मी घेऊन आले होते त्यासाठी एका शॉपमधून. तर सिरॅमिकचे पॉट आहेत 2 छोटे, तर ते पण मी आणले होते. मला त्याच्यामध्ये प्लांट्स लावायचे होते आणि खूप दिवस झाले ते आणून. पण मला ते लावण्यासाठी प्लांट्स आणण्यासाठीच टाईम होत नव्हतं. तर आज मी संडे असल्यामुळे आज जास्त वेळ काही क्लास नव्हता आणि क्लासमध्ये खाली आलेले आणि घरी जाताना म्हटलं तर चला आपण आज प्लांट्स पण घ्यायचे आणि एक छोटासा व्हिडिओ पण बनवायचा की जो पूर्ण जे टेरेस गार्डन आहे तर त्याचा. तर खूप छान. आणि एक छोटी अशी कुंडी आहे तर ती त्याच्यामध्ये एक छोटं प्लांट आहे तर ते मीराला फार आवडलं तर तिनं ते घेतलं होतं. आणि असेच मी वेगवेगळे आणले होते प्लांट्स. आणि तर मी ते काही लास्ट व्हिडिओमध्ये नाही शेअर केलं. मी फक्त जस्ट एक व्ह्यू आहे गार्डनचा तर तो शेअर केला होता. तर आज आहे तर आज मी थोडं मध्ये 2 दिवस काही टाईम नाही झालं. तर आज मी ते लावणार आहे कुंड्यांमध्ये. आणि हे जे प्लांट्स आहेत तर त्याला डेली पाणी द्यावं नाही लागत. त्यामुळेच ते आता 2 दिवस जरी असेच ठेवले तर ते सुकले वगैरे काही नाही आहेत. तर खूप छान वाटतं. पण असं जे आर्टिफिशियलपेक्षा जे ओरिजिनल प्लांट्स आहेत ना, जर असं पण घरामध्ये थोडं डेकोरेशनसाठी लावलं तर ते दिसायला पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि खूप छान वाटतं. आणि मला फार आवडतं असं पेक्षा या गोष्टी. कधी कधी आर्टिफिशियल पण असतातच डेकोरेशनसाठी, बट जे ओरिजिनल प्लांट्स आहेत तर ते खूप छान वाटतात. तर असे वेगवेगळे आहेत तर ते आणलेत. आणि अजून एक 2-3 आहेत तर ते आम्हाला एका दुसऱ्या कुंडीमध्ये लावणार आहे मी. तर त्यासाठी आणले तर ते अगदी छोटेसे आहेत. आणि हे जे प्लांट्स आहेत तर त्यातले बरेचसे प्लांट्स आहेत त्याचे जे पानं आहेत तर तेच लावले जातात आणि त्यांनाच ते अशी मुळं वगैरे येतात. तर ते पण मी लास्टला दाखवेल तुम्हाला. ते पण मी 2-3 घेऊन आले दाखवण्यासाठी. आणि ते छोटे ब्लॅक कलरचे जे आहेत कुंड्या तर त्या तिथूनच आणलेत मी. आणि ह्या ज्या सिरॅमिकच्या 2 आहेत तर त्या मला किचनमध्ये एक आणि एक हॉलमध्ये असं एक आहे तिथे ठेवायच्या आहेत. तर त्यासाठी आणल्या होत्या मी त्या. आणि एक समोर आहे एकदम छोटी मीराने आत्ता घेतलेली ती तिला फार आवडली होती तर ती पण घरामध्येच ठेवणार आहे मी. तर बघू शकता तुम्ही हे जे आहे हे पान आहे तर त्याला ते मुळं वगैरे पण आलेले आहेत. आणि हे असंच मी परत एका छोट्याशा कुंडीमध्ये लावणार आहे. आणि बघू शकता तुम्ही इथे जो वॉश बेसिनच्या खाली जो एक डब्बा आहे ज्याच्यामध्ये सगळं क्लिनिंगचं मटेरियल आहे तर तो डबा इतका व्यवस्थित नव्हता वाटत. फक्त डबा म्हणून त्याला थोडं ॲट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी मी त्याच्यावर एक पॉट ठेवलं. आणि त्याच्यानंतर किचनची विंडो आहे तर तिथे पण थोडं रिकामं वाटत होतं. तर हे जे कपाट आहे त्याच्या आधी मी ते सगळे डबे समोर ठेवत होते, पण आता ते पूर्ण कपाटामध्ये छोटं त्या ऑर्गनायझरमध्ये बसतात. तर हा जो स्पेस आहे तर तो रिकामा होता त्यामुळे मी तिथे ठेवलं. आणि एक ग्लास होता माझ्याकडे काचेचा तर थोडासा तो क्रॅक झाला आहे तर त्याच्यामध्ये मी ते मीराला आवडणारी कुंडी ठेवली आणि तिला ते व्हिडिओ बनवायचं होतं त्यासाठी तर ते तिनेच ठेवलं. आणि रिमेनिंग मी बाहेर गॅलरीमध्ये ठेवले. तर थोडंसं गॅलरीमधलं पण पार्ट डेकोरेटिव्ह करायचं आहे. बघूया कधी होईल. तर जेव्हा पण करेल तेव्हा तुमच्याशी व्हिडिओ नक्की शेअर करेल मी. तर असा होता आजचा साधा सिंपल व्लॉग. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की
नक्की सबस्क्राईब करा. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.